आता मी तुम्हाला बांधलंय दोन्ही मंडळी ओके. कृष्णकांत चव्हाण साहेब. आपण जाऊया का अप्पा बनसोडे साहेब. तू शहानूरकर साहेब. काही लोक जुल्फिकार वड्डो साहेब. पुढे या जरा. नाव घेतलं नसेल तरी चालेल. हिरण्यनाथ दुधगार साहेब. सागर इक्बलपल्ली साहेब. उपस्थित देवाभाऊ, त्या ठिकाणी उपस्थित संदीप वाडेकरजी, आमचे टेकाळेजी, असनाळकरजी, कुणाल अस्पेजी, प्रमिलाताई, सर्व पत्रकार बंधूंनो, सर्व व्हिडिओग्राफर्स, सर्व फोटोग्राफर्स आणि उपस्थित बंधू आणि बंधूंनो, प्रथमतः मी देवाभाऊंचे मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळे आज आपली अशी इन्फॉर्मल भेट होते. नाहीतर नेहमी तसं बघितलं तुम्ही त्या साईडला, आम्ही ह्या साईडला, पण आज आपण सगळे एकाच व्यासपीठावर आहोत असं म्हणायला हरकत नाही आहे. तुम्ही आता व्हॉट्सअप ग्रुपचा उल्लेख केला तर मी त्याचं उत्तर देऊ इच्छित आहे की तब से नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं तेरे मासूम सवालों से परेशान. आणि त्याचं तथ्य ते आहे खरं तर खेळगुडेची, तेरे मासूम सवालों से परेशान होतं. त्याच्याबद्दल मी नंतर बोलीन. आज तुमचे रिपोर्टर्स नाही आहेत पण माझा निरोप त्यांना नक्की कळवा. खरंच आजचं युग, आजचं पूर्ण जग हे आता फक्त फोटोजवर चालतं. आपण बघितलं परवाचा जो जंतर मंतरचा प्रोटेस्ट होता तो 80% सोशल मीडियावर फोटोजच्या माध्यमातूनच गाजला. मुलींनी बॅनर्स पकडले, मुलांनी बॅनर्स पकडले, पोलिसांकडून झालेला अत्याचार हा पण फोटोजच्या माध्यमातून गाजला. मग ते पॅलेट गन असतील, लाठीचार्ज असेल, त्या ठिकाणी वॉटर कॅनन असेल, हे सगळं फोटोच्या माध्यमातून. म्हणून तुमचा रोल आधीपासून महत्त्वाचा होताच पण तो अधिक या ठिकाणी महत्त्वाचा झाला आहे. आणि न्यूज कधी कधी खोटी दाखवू शकतो पण फोटो, म्हणून ती डबल जबाबदारी तुमच्यावर असते. आणि फोटोज कधी खोटं सांगत नाही, तर ती मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या ती पार पडत असता. आपलं नातं हे जुनं आहे खरं तर. बघितलं जिन जखमों को वक्त भर चला है तुम क्यों ने छेडे जा रहे हो. आपलं नातं जुनं आहे. आणि खरं तर अलीकडच्या काळात मला माहीत नाही काही थोडंसं हे झालं असेल पण मी त्याबद्दल मला स्पष्टीकरण पण द्यायचं आहे. पण खरंच तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. मी दरवेळेस म्हणते की तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य हे रिस्कमध्ये टाकता. कधी कुठे आग लागली असेल, कुठे भूकंप झाला असेल, कुठे नदीला पूर आला असेल, की तुम्ही काय सगळं विसरून त्या मागचा एक तुमची एक जज्बा असतो, एक पॅशन असतं, ते तुम्ही निभावून तुम्ही तिथे तुमची जबाबदारी पार पाडायला तिथपर्यंत जात असता. कधी कधी जबाबदारी पण नसते, कधी कधी वरून निरोप पण नसतो की हे कव्हर करा, पण स्वतःला वाटत असतं की आपण हा अन्याय कव्हर केला पाहिजे. जसं तुम्ही आता मांडलं. आता मागच्या 6 महिन्यात मी अनेक जणांच्या घरी गेल्या ज्यांना सर्पदोष झाला किंवा सर्पदोषाने मृत्यू झाला. दुर्दैवी गोष्ट अशी की PHCs जे आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यांच्याकडे बऱ्याचदा अँटीवेनम आणि अँटीरेबीज नसतं, म्हणून त्यांना सिव्हिलला आणावं लागतं. तर सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अँटीवेनमचा पुरवठा असला पाहिजे. ही पण सूचना मी मागच्या वेळेस डीन आणि सिव्हिल सर्जनला केलेली. पण नक्की सिव्हिलमध्ये पण विलंब नसला पाहिजे याची टिप्पणी तुम्ही मला दिली. शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, शेतकऱ्यांना त्यांना मदत मिळाली पाहिजे. कर्जमाफीची घोषणा केली, ती पण अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही. जवळजवळ 20,000 शेतकरी अजूनही सोलापुरात, हा खूप छोटा आकडा सांगते आम्ही,
कर्जमाफीपासून वंचित आहेत. शासनाने मोठी घोषणा केली. तो एक महत्त्वाचा विषय. आत्महत्या अनेक जणांनी त्यांची केली, त्यांच्या कुटुंबियांना अजून पैसे मिळत नाही. ही गोष्ट तुम्ही निदर्शनास आणली. मी अधिक तुमच्याशी बोलते. केलबुडेजी, तुम्ही मला सांगितलं की एका पत्रकाराचं जर आकस्मिक निधन झालं तर त्यांना जे पैसे मिळायला पाहिजे ते नाही मिळालं. नक्की पार्लमेंटमध्ये तो विषय मी मांडीन, उपस्थित करीन. त्यासोबत रेल्वेचा प्रवास फ्री झाला पाहिजे त्याबद्दल पण तुम्ही मला अशी प्रसंगांची वाट नका बघू. तुम्ही मला वेळोवेळी मी वाट पाहते की तुम्ही कधी येऊन मला सांगता का काय ज्वलंत ईश्वर. आणि तुम्हाला माहिती आहे की माझं कार्य हे सगळे ज्वलंत विषय हाताळण्यात माझी आवडच नाही. पण आज मी ते विषय घेतले नाही तर सोलापूर जिल्ह्यात कोण आहे घ्यायला. बाकी सगळे भाजपमय झाले. कोणी 50 कोटी, कोणी वॉशिंग मशीन. म्हणून जर आपण अन्याय उघडकीस आणला नाही, आपण म्हणजे आपण दोघंही एका नाण्याची एकच बाजू आहे, दोन नाही होत. जर लोकशाही विरोधी लोकशाहीचा चौथा स्तंभ ही जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पडत असाल तर आपण एका बाजूला, नाहीतर नाही. आणि मला असं वाटतं ती आपली जबाबदारी आहेच. म्हणून आज या भावनेने आपण पुढे जाऊया की जर आपण जो शासनाकडून अन्याय होतो, मग शासन कोणी असू दे, जर कुठे अन्याय होत असेल तर तो आपण एक्सपोज केला पाहिजे. मग काही असू देत, मग प्रेशर असू दे किंवा तुमचा मित्र असू दे किंवा मंत्री असू दे किंवा कोणी असू दे, त्या गोष्टीला बळी न पडता आपण ते एक्सपोज करणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही बघितलं की जंतर मंतरचा जो प्रोटेस्ट होता तो बेसिकली सोशल मीडियाने उचलून धरला. जरी मेन स्ट्रीम मीडियाने तो दाखवला नसेल तरी तो सोशल मीडियाने उचलून ही थोडीशी धक्कादायक बाब असू शकते आपल्यासाठी. आणि म्हणून मी विनंती करते की जरी तुम्ही कोणत्याही नॅशनल चॅनल किंवा रिजनल चॅनलशी जरी तुम्ही संलग्न असला तरी काल संदीप दादा आणि म्हणून सगळेजण यूट्यूब चॅनल करा. कारण का काही प्लॅटफॉर्मवर आपल्या मनातल्या गोष्टी आपण व्यक्त नाही करू शकत, पण सोशल मीडियावरती ते स्वातंत्र्य आहे. म्हणून जर खरं तुम्हाला कोणत्या सब्जेक्टबद्दल खरंच अन्याय होत असेल, खोटी बातमीचे दिवस गेले. मला असं वाटतं ते एक्सपोज तुम्ही बघितलं की गोदी मीडिया जेव्हा त्या जंतर मंतरला गेली तेव्हा कसं त्यांना लिटरली त्या जेन्झीनी बाहेर काढलं. म्हणून आता हे सरकार बऱ्यापैकी एक्सपोज झालंय. जर अजूनही तुम्ही काही जण खोट्या बातम्या दाखवत असतील सरकारच्या बाजूनी तर पब्लिकली ते एक्सपोज होत आहे. दोन्ही कडून म्हणजे राज्यकर्ते पण असतील किंवा आम्ही ही एक वॉर्निंग साईन आहे आपल्या सगळ्यांसाठी. म्हणून एक संवेदनशीलता असायला पाहिजे न्यूजमध्ये, एवढं मला ह्या ठिकाणी वाटतं. आणि जाता जाता तुम्ही काही जण त्या ग्रुपवर होता, पण मला असं वाटतं की मी नेहमी तुमच्या समोर येते, मी नेहमी साथ देत असते. वैयक्तिक तुम्ही बरेच जण मला भेटत असता, तर वैयक्तिक कोणाचं काय नाही, पण ग्रुपमध्ये एकत्रित आल्यावर सगळ्यांमध्ये दम येतो. पण कुठेतरी मला असं वाटतं आमची पण प्रायव्हसी असते जशी तुमची असते. मी कधीही तुमच्या घरी नाही येऊ शकत. मला तुमची परवानगी घेऊन तुमच्या घरी यावं लागेल. जरी मी खासदार असली तरी मी त्याचा फायदा नाही घेऊ शकत. प्रायव्हसी थोडीशी मेंटेन करा. संपर्कात राहा. बाईक घ्यायचा असेल तो पण मला असं वाटतं फोन करून घ्या, पण अचानक येणं. मग जो मूळ मुद्दा आहे त्याचं विषयांकन करून भलती शहरातील सर्व फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांचा जो आज देवाभाऊंनी सन्मान सोहळा आयोजित केला आहे, त्यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार आहे. त्या कोल्हापूरच्या लाडक्या खासदार आदरणीय प्रणित शिंदे, कार्यक्रमाचे संयोजक देवाभाऊ, महिला अध्यक्षा कुलगोंडीताई टेकाळेसाहेब, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर, सर्व फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर बंधू. दरवर्षी आपण जागतिक छायाचित्र दिन साजरा करतो. पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी हा सन्मान सोहळा आयोजित करतो. 2-3 कार्यक्रमाला ताईंना आपण निमंत्रित केलं होतं. मात्र संसदेचं अधिवेशन चालू असल्यामुळे यावर्षी आपण त्यांना निमंत्रण देऊ शकलो नाही. पण ते देवाभाऊ दरवर्षी आठवणीनं हा कार्यक्रम गेल्या 7 वर्षापासून करतात. त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार मानतो. सोलापूरचे जिल्ह्यातले शहरातले काही प्रश्न असतील ते सभागृहात धडाडीनं मांडण्याचं काम काही करतात. केवळ सभागृहात प्रश्न मांडून थांबत नाही, तर सोलापुरातले काही प्रश्न असतील प्रसंगी त्या रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवतात. हे आपण सर्वजण जाणता. काही पत्रकारांचा आणि फोटोग्राफरचे 2 विषय आहेत किल्लीचे, ते या ठिकाणी मी मुद्दामून आज नमूद करतो. तरी आधी स्वीकृतीधारक पत्रकार जे आहेत आणि व्हिडिओग्राफर फोटोग्राफर त्यांच्यासाठी त्यांचं म्हणजे काम करत असताना जर त्यांचा मृत्यू झाला किंवा निधन झालं तर त्याला राज्य सरकार 1 लाखाची मदत तातडीने देतं. केंद्र सरकारकडून ही मदत 5 लाखापर्यंतची असते. पण त्याला इतकी नियम अटी आहेत ती मदतच मिळू शकत नाही. ते खलील शानूरकरांचं निधन होऊन
5 वर्ष झाली, अद्याप तो प्रस्ताव लाल फितीतच आहे. तर या संदर्भात आपण येत्या अधिवेशनात हा विषय प्राधान्यानं मांडावा. जे काही म्हणजे असे एवढे त्याला नियम आहेत की पूर्तताच त्याची होऊ शकत नाही, त्यामुळे त्या मदतीपासून पत्रकार किंवा फोटोग्राफर असतील ते वंचित राहतात. दुसरा विषय तरी असा आहे, आधी स्वीकृतधारक पत्रकार जे आहेत त्यांना ST फ्री आहे, मोफत आहे. रेल्वेची पण सुविधा मोफत होती, पण कोरोनाच्या काळापासून ती सुविधा बंद करण्यात आली आहे. 50% भाडे म्हणजे जे भाडं आहे रेल्वेचं त्याला 50% सवलत असायची, पण ती सवलत कोरोना काळापासून ही बंद आहे. राज्य शासनाचीच केली नाही ना? केंद्राचं. एसटी केंद्राचं नाही, ST रेल्वे रेल्वेचं हा, 50% आहे. तर हे दोन्ही विषय तरी येत्या अधिवेशनात आपण आणि एसटी हे दोन्ही विषय आपण रेल्वे आणि ते आकस्मिक हो ते दोन्ही प्रश्न आपण मांडावेत. एवढीच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. प्लीज मध्ये उभे नका राहू, मला ती खोलीच दिसत नाही. दर सालाप्रमाणे ताईच्या आदेशानुसार परवाच ताईने मला फोन करून सांगितले की आपल्याला ते फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरच्या दिनानिमित्त कार्यक्रम घ्यायचा आहे. पण आमचं एक मोठं कार्यक्रम पुण्यात असल्यामुळं राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सातरोंजीत म्हणजे कार्यक्रम असल्यामुळे थोडं 2-3 दिवस पुढं टाकलं. त्याचप्रमाणे आम्ही ताईला परवा दिवशी भेटल्यानंतर ते म्हटलं लगेचच घेऊन टाकू आपण आता. 27 तारीख दिली, त्याप्रमाणे आज ह्या ठिकाणी आपण सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सी ब्लॉकच्या वतीनं जागतिक छायाचित्र दिनानिमित्त हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास आमचे लाडके खासदार प्रणितीताई शिंदे, तसेच पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम साहेब, तसेच महिला अध्यक्ष आमचे तुपलोंडेताई आणि टेकाळे हे सगळे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आजचा हा कार्यक्रम करायला खरंच मला फार आनंद होतो. काही ताई न विसरता दरवर्षी मला आठवण करतात की भाऊ हे कार्यक्रम कधी येणार आहे. मग त्यावेळेस मी ताईच्या तारखेप्रमाणे प्रत्येक वर्षी आता मला वाटतं 7वा वर्षच आहे आपण घेतो हे कार्यक्रम. ह्याचा मागचा उद्देश असा आहे की आपण छायाचित्रकार असेल किंवा व्हिडिओग्राफर असू दे, काही न बोलता आपल्या देशातली व्यथा तुम्ही जे प्रसंग चाललेले आहे ते आपण न बोलता मांडता. प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेत आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की तरीसुद्धा आवर्जून आपल्या या कार्यक्रमाला गेली 7 वर्ष झालं न चुकता येतात आणि ताई स्वतः लक्ष देऊन देवाभाऊंकडे विचारपूस करतात की हा कार्यक्रम कधी घ्यायचा वगैरे तारीखची वेळ देतात. आणि ताई आम्ही फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला एवढं सांगतो की शहराच्या विकासासाठी किंवा अन्य काही कुणावर अन्याय होत असेल जिथे आपण आवाज उठवाल तिथे आम्ही तुमच्यासोबत राहू, एवढं मी या वेळी सांगतो. आणि